नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की बी फार्मसी ॲडमिशन 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षाचे जे ॲडमिशन आहे ते ॲडमिशन हे कधी चालू होतील याबद्दलचा एक व्हिडिओ बनवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ त्याच टॉपिकवरती होणार आहे की बी फार्मसी ॲडमिशन 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षाचे जे ॲडमिशन आहे हे किती तारखेपासून चालू होतील याबद्दलची माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बी फार्मसीला ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलची सुद्धा आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जास्त टाइमपास न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, बी फार्मसी ॲडमिशन हे किती तारखेला होईल हे विषय थोडक्यात थोडासा बाजूला राहू देतो, कारण ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट एकदा आपण माहिती करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, बी फार्मसी ॲडमिशनसाठी सर्वप्रथम जे डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो लागत असतो. म्हणजे 5 फोटो त्या ठिकाणी तुम्हाला लागत असतात. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे 10वीचं मार्कशीट लागत असतं. त्यासोबतच तुमचं 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते सुद्धा या ठिकाणी लागत असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे 12वीचं मार्कशीट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागत असतं. त्यानंतर पुढचं जे मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते म्हणजे MST-CETचं जे मार्कशीट आहे ते मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी 12वीची LC-TC म्हणजे जे शाळा सोडल्याचा दाखला आहे तो सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॅशनॅलिटी किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागासवर्गीय कॅटेगरीमधून येत असाल, म्हणजे रिझर्वेशन कॅटेगरीमधून येत असाल, तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमचं जे कास्ट व्हॅलिडेट सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे जे विद्यार्थी रिझर्वेशनमधून येतात त्यांच्याकडे हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे गॅप सर्टिफिकेट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 12वी नंतर कुठेच 1-2 वर्ष ॲडमिशन घेतलं नसेल आणि आता तुम्ही डायरेक्ट 12वी नंतर बी फार्मसीसाठी ॲडमिशन घेत असाल, तर जो मधला 1-2 वर्षाचा जो गॅप आहे, तो गॅपचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट. म्हणजे तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे, तो उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॅशनलाइज बँक अकाउंट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शिष्यवृत्ती जी येते, स्कॉलरशिप जी येते, ती येण्यासाठी तुमच्याकडे एक नॅशनलाइज बँक अकाउंट नंबर असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लागतात तुम्हाला बी फार्मसी फर्स्ट इयरसाठी. जे डॉक्युमेंट आहे ते हे डॉक्युमेंट लागत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया की बी फार्मसी ॲडमिशन 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षाची जी प्रवेश प्रक्रिया आहे ही किती तारखेला चालू होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही इथे बघू शकता, मी MST-CETची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेले आहे. त्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर आता तुमचा जो MST-CETचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट हा डिक्लेअर झालेला नाही आहे. त्यामुळे तुमची जी बी फार्मसीचे जे ॲडमिशन आहे ते ॲडमिशन अजूनपर्यंत चालू झालेले नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो MST-CETचा जो निकाल आहे, रिझल्ट आहे, तो 19 जूनच्या आत लागणार आहे. आणि जसा हा MST-CETचा निकाल लागेल तसे तुमचे जे बी फार्मसी ॲडमिशन आहे हे चालू होऊन जाईल. कारण विद्यार्थी मित्रांनो, त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी कुठलीही तकलीफ नाही आहे. पण तुमचं जे ॲडमिशन घेण्यासाठी तुमचं जे MST-CETचं जे मार्कशीट आहे ते ॲडमिशनच्या वेळेस लागत असतं. त्यामुळे अजूनपर्यंत MST-CETचा रिझल्ट लागलेला नाही आहे. त्यामुळे हे जे ॲडमिशन प्रोसेस आहे ही चालू झालेली नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.